नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना टिफिनला देता येईल असा रव्याचा टोस्ट कसा बनवायचा याची साधी सोपी रेसिपी आणि पौष्टिक रेसिपी बघतोय। रव्याचे टोस्ट बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे। यामध्ये सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत, कांदा, किसलेला गाजर, कोथिंबीर, टोमॅटो। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। आता ह्या भाज्या घालून झालेल्या आहेत। आता हे सर्व आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात। आता हे तयार झालेलं जे बॅटर आहे त्यामध्ये आपल्याला थोडी इथे मिरीपूड घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सर्व घातल्यावर आपल्याला पुन्हा एकदा हे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे। आता पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान असं तयार करून घ्यायचं आहे। अगदीच पातळ न करता थोडंसं सैलसर आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं। आता हे सर्व आपलं बॅटर रेडी झालेलं आहे, तर 10 मिनिटे झाकण लावून आपण बाजूला ठेवून देऊयात। आता बघू शकता इथे मी हे बाजूला ठेवून दिलेलं जे बॅटर होतं ते इथे आपले 10 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि बघू शकता रवा असा छान मस्त फुगलेला आहे, छान असा एकजीव झालेला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून घालू शकता किंवा रेड चिली फ्लेक्स घालू शकता। आता 2 ब्रेडचे स्लाइस मी घेतलेले आहेत आणि त्यावरती आपण जे बॅटर लावून घेतोय त्या अशा प्रकारे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। हा ब्रेकफास्ट तुम्ही तुमच्या कमी वेळामध्ये झटपट बनवू शकता। साधी सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे, लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता। आता पॅन इथे गरम करून घेतलेला आहे, त्यावरती आपण बटर मेल्ट करून घेऊयात। ज्या बाजूला रव्याचे बॅटर आहे ती बाजू छान अशी आपण भाजून घ्यायची। वरच्या बाजूला सुद्धा मी थोडं इथे बटर लावून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तेलसुद्धा घेऊ शकता। मस्त असं हे आपण जे स्लाइस ठेवलेले आहेत ते दोन्ही साईडीने व्यवस्थित आपण रोस्ट करून घेऊयात, छान असे भाजून घेऊयात। तर मंडळी, आजची झटपट रव्याचे टोस्ट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा। आणि अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।